नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अवंतिका ग्लोबल ऑनलाईन मराठी क्लासेसमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या क्लासमध्ये आपण PYQs प्रॅक्टिस करणार आहोत जून 2025 जो क्लास आहे तो आपला पार्ट 2 असणार आहे. तर पहिला प्रश्न आहे, व्हॉट टर्म इज कॉमनली यूज्ड टू डिस्क्राइब द प्रोसेस ऑफ रिक्वेस्टिंग अँड रिसिव्हिंग मटेरियल थ्रू इंटरलायब्ररी लोन. इंटरलायब्ररी लोन द्वारे सामग्रीची विनंती आणि प्राप्ती करण्याच्या प्रक्रियेचे वर्णन करण्यासाठी कोणता शब्द वापरला जातो? ऑप्शन दिलेले आहेत 4. ऑप्शन ए बिब्लिओग्राफिक सायटेशन, ग्रंथसूची संदर्भ. ऑप्शन बी रिसोर्स रिक्वेस्टेशन, संसाधनाची मागणी. ऑप्शन सी डॉक्युमेंट डिलिव्हरी, दस्तऐवज वितरण. ऑप्शन डी कॅटलॉगिंग, कोलॅबोरेशन, तालिकीकरण, सहयोग. सो क्वेश्चन नंबर 31 चा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन सी, डॉक्युमेंट डिलिव्हरी, दस्तऐवज वितरण. है ना? जेव्हा एका ग्रंथालयाकडे एखादे पुस्तक, जर्नल्स किंवा एखादं डॉक्युमेंट्स अवेलेबल नसतं तेव्हा ती लायब्ररी काय करते, दुसऱ्या लायब्ररीला इंटर लायब्ररी लोनद्वारे विनंती करते, रिक्वेस्ट करते की हे मटेरियल जे आहे ते आम्हाला तुमच्या लायब्ररीकडनं उधार हवं आहे. त्यालाच आपण म्हणतो, त्या संपूर्ण प्रक्रियेला काय म्हणतो, त्याची प्रोसेस असते त्याला आपण म्हणतो इंटर लायब्ररी लोन म्हणजेच डॉक्युमेंट डिलिव्हरी सर्व्हिस. याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन सी. Then question number 32. In the context of SDI, what does the term profiling refer to? SDI च्या संदर्भात प्रोफाइलिंग या शब्दाचा संदर्भ काय आहे? ऑप्शन ए creating a summary of an individual preference and interest. एखाद्या व्यक्तीच्या प्राधान्य आणि आवडीचा सारांश तयार करणे. ऑप्शन बी disseminating information to an broad audience, विस्तृत प्रेक्षकांपर्यंत माहिती प्रसारित करणे. ऑप्शन सी स्टोरिंग इन्फॉर्मेशन इन अन डेटाबेस मध्ये माहिती साठवणे. ऑप्शन डी डिलीटिंग इररिलेव्हंट इन्फॉर्मेशन, असंबद्ध माहिती हटविणे. सो क्वेश्चन नंबर 32 चा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन ए. इज करेक्ट आन्सर. क्रिएटिंग अ समरी ऑफ एन इंडिव्हिज्युअल प्रिफरन्स अँड इंटरेस्ट, एखाद्या व्यक्तीच्या प्राधान्य आणि आवडीचा सारांश जो आहे तो तयार करणे. SDI चा फुल फॉर्म काय आहे? सिलेक्टिव्ह डिसेमिनेशन ऑफ इन्फॉर्मेशन, निवडक माहिती प्रसार सेवा. है ना? SDI मध्ये लायब्ररी प्रत्येक वापरकर्त्याची काय करते, प्रोफाईल बनवते. त्या प्रोफाईल अकॉर्डिंग त्याला सर्व्हिस जी आहे ती प्रोव्हाइड केली जाते. म्हणजेच व्यक्तीच्या आवडीनिवडी ज्या आहे त्या प्रोफाईल मध्ये आपण नमूद करतो. म्हणून इथे करेक्ट आन्सर जे आहे ते ऑप्शन ए आहे. देन क्वेश्चन नंबर 33. Which of the following is a potential benefit of library consortium? लायब्ररी कन्सोर्टियाचा संभाव्य फायदा खालीलपैकी कोणता आहे? ऑप्शन ए रिड्यूस ऍक्सेस टू डायव्हर्स कलेक्शन, विविध संग्रहाची उपलब्धता कमी करणे. ऑप्शन बी इन्क्रीज कॉस्ट ऑफ लायब्ररी सर्व्हिस, ग्रंथालय सेवांसाठी वाढीव खर्च. ऑप्शन सी इन्हान्स रिसोर्स शेअरिंग अँड कॉस्ट सेव्हिंग, वर्धित संसाधन सामायिकरण आणि खर्च बचत. ऑप्शन डी लिमिटेड कोलॅबोरेशन अमंग लायब्ररीज, ग्रंथालयामध्ये मर्यादित सहकार्य. सो क्वेश्चन नंबर 33 चा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन सी, इन्हान्स रिसोर्स शेअरिंग अँड कॉस्ट सेव्हिंग, वर्धित संसाधन सामायिकरण आणि खर्च बचत. लायब्ररी कन्सोर्टिया म्हणजे काय? लायब्ररी कन्सोर्टिया म्हणजे जेव्हा 2 किंवा त्यापेक्षा जास्त लायब्ररी काय करतात, एकत्रित येऊन त्यांचं गोल जे आहे ते अचीव करतात. सोबतच एकमेकांना रिसोर्स जे आहे ते शेअर करतात. लाईक
इन्फ्लिबनेट, UGC इन्फोनेट यासारखे हे काय झालेलं आहे, लायब्ररी कन्सोर्टिया झालेली आहे. कन्सोर्टियाची हे उदाहरणे आहेत. त्याचे दोन मुख्य फायदे आहेत की वर्धित संसाधन सामायिकरण मीन्स इन्हान्स रिसोर्स शेअरिंग, एका लायब्ररीकडे नसलेली संसाधने जी आहे लाईक ई जर्नल्स, डेटाबेसेस हे इतर पुस्तके लायब्ररीच्या माध्यमातून मिळवितात. मीन्स एकमेकांना ते काय करतात, त्यांचं रिसोर्स जे आहे ते शेअर करतात. आणि दुसरं कॉस्ट सेव्हिंग, खर्च बचत, ज्याच्यामध्ये सर्व लायब्ररीज मिळून महागडे जे डेटाबेसेस आहेत, जर्नल्स आहेत, त्याला काय करतात, स्वस्त दरात मिळवून घेतात. त्यामुळे प्रत्येक लायब्ररीचा खर्च कसा होतो, वाचतो, कमी होतो, कॉस्ट सेव्हिंग होते. म्हणून याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन सी, इन्हान्स रिसोर्स शेअरिंग अँड कॉस्ट सेव्हिंग. Then question number 34. Which type of patent document provide a detailed description and an invention is published after the patent is granted? कोणत्या प्रकारचे पेटेंट दस्तऐवज शोधाचे तपशीलवार वर्णन प्रदान करते आणि पेटेंट मंजूर झाल्यानंतर प्रकाशित केले जाते? ऑप्शन ए पेटेंट ऍप्लिकेशन, ऑप्शन बी प्रोव्हिजनल पेटेंट तात्पुरते पेटेंट, ऑप्शन सी पेटेंट स्पेसिफिकेशन पेटेंट तपशील, ऑप्शन डी पेटेंट क्लेम पेटेंट दावा. सो क्वेश्चन नंबर 34 आन्सर आहे ऑप्शन सी, पेटेंट स्पेसिफिकेशन पेटेंट तपशील. कारण पेटेंट स्पेसिफिकेशन नंतर, पेटेंट तपशील नंतर जे पेटेंट आहे त्याला मंजुरी मिळते आणि मंजूर झाल्यानंतर त्याला काय केलं जातं, प्रकाशित केलं जातं, पब्लिश केलं जातं. पण त्या पेटेंट मध्ये काय काय असतं, तुमचं शोधाचं पूर्ण डिटेल्स असते, तपशीलवार वर्णन असतं, चित्र असते, सोबतच कार्यपद्धती आणि दावे सुद्धा असतात. म्हणजे शोध कसा केलेला आहे आणि तो कसा इम्पॉर्टंट आहे, कसा वर्क करणार आहे, ही सगळी इन्फॉर्मेशन जी आहे ती पेटेंट स्पेसिफिक मध्ये नमूद केलेली असते. ओके, म्हणून याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन सी. देन क्वेश्चन नंबर 35. Which motion tracking technologies are commonly used in VR system? VR सिस्टीम मध्ये कोणते मोशन ट्रॅकिंग तंत्रज्ञान सामान्यतः वापरले जाते? फर्स्ट, inertial measurement units, second, GPS, third, laser based tracking, fourth, अल्ट्रासोनिक सेन्सर. कोड दिलेले आहेत चार. ऑप्शन कोड ए, फर्स्ट, सेकंड, थर्ड आर करेक्ट. पहिलं, दुसरं आणि तिसरं बरोबर आहे. कोड बी, फर्स्ट, सेकंड अँड फोर्थ आर करेक्ट. पहिलं, दुसरं आणि चौथं बरोबर आहे. कोड सी, फर्स्ट, थर्ड अँड फोर्थ आर करेक्ट. पहिलं, तिसरं आणि चौथं बरोबर आहे. कोड डी, सेकंड, थर्ड अँड फोर्थ आर करेक्ट. दुसरं, तिसरं आणि चौथं बरोबर आहे. ऑप्शन नंबर 35 चा आन्सर. So correct answer is option C. First, third and fourth are correct. पहिलं, तिसरं आणि चौथं बरोबर आहे. त्याच्यामध्ये inertial measurement units, then GPS, laser based tracking and ultrasonic sensor. Then question number 36. Which of the following libraries are known for adapting well web skill discovery service? खालीलपैकी कोणते ग्रंथालय वेब स्किल डिस्कवरी सेवा स्वीकारण्यासाठी प्रसिद्ध आहेत? फर्स्ट, लायब्ररी ऑफ काँग्रेस, सेकंड, हार्वर्ड युनिव्हर्सिटी लायब्ररी, थर्ड, स्मॉल पब्लिक लायब्ररी, फोर्थ, युरोपियन पार्लमेंट लायब्ररी. कोड दिलेले आहेत चार. ऑप्शन ए, फर्स्ट, सेकंड, थर्ड आर करेक्ट. बी, फर्स्ट, थर्ड अँड फोर्थ आर करेक्ट.
C. First, second, and fourth are correct. D. Second, third, and fourth are correct. So, question number 36 correct answer आहे. Again 6. Correct answer is option C. Both C. First, second, and fourth are correct. Library of Congress, Harvard University, and European Parliament Library. तर इथे वेब स्केल डिस्कवरी सर्व्हिस म्हणजे काय? तर वेब स्केल डिस्कवरी सर्व्हिस जे आहे एक सिंगल सर्च बॉक्स आहे. त्याच्यामध्ये काय येतं, तुमचं लायब्ररी कॅटलॉग येतं, ई बुक्स येतं, ई जर्नल्स येतं आणि ई रिसोर्सेस जे आहे हे वेब स्केल डिस्कवरी सर्व्हिस मध्ये येतं, जिथे एकाच डेटाबेसमध्ये सर्वच इन्फॉर्मेशन जी आहे ती उपलब्ध असते. बरोबर. तर लायब्ररी ऑफ काँग्रेस ही जगातील सर्वात मोठी लायब्ररी आहे. तिने वेब स्केल डिस्कवरी टूल्स जे आहे अंमलात आणलेले आहे. देन हार्वर्ड युनिव्हर्सिटी लायब्ररी हे सर्वात मोठ्या विद्यापीठ लायब्ररी आहे, जिथे सुमोन प्राईम यासारखे WSD मीन्स वेब स्केल डिस्कवरी सर्व्हिस जे आहे ही यूज करण्यात येते. देन युरोपियन पार्लमेंट लायब्ररी, जिथे मोठ्या संस्थात्मक लायब्ररीज आहे, जी वेब स्केल डिस्कवरी सर्व्हिस जी आहे त्याला अडॅप्ट केलेला आहे. म्हणजे हे सुद्धा या WSDS ची सर्व्हिस जी आहे ती यूज करते. होण्याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन सी. फर्स्ट, सेकंड अँड फोर्थ आर करेक्ट. Then question number 37. Which feature are fund in a mobile OPAC application? Mobile OPAC. मोबाईल ओपॅक ऍप्लिकेशन मध्ये कोणते वैशिष्ट्य आढळतात? ए. फर्स्ट, बारकोड स्कॅनिंग फॉर क्विक आयटम चेकआउट. ट्रूथ आयटम चेकआउट साठी बारकोड स्कॅनिंग. सेकंड, जिओ लोकेशन सर्व्हिस टू फाइंड द नियरेस्ट लायब्ररी. जवळचे ग्रंथालय शोधण्यासाठी भौगोलिक स्थान सेवा. थर्ड, सोशल मीडिया इंटिग्रेशन फॉर बुक रिकमेंडेशन. पुस्तक शिफारशीसाठी सोशल मीडियाचे एकत्रीकरण. फोर्थ, व्हर्च्युअल रियालिटी बुक ब्राउझिंग. आभासी वास्तव पुस्तक ब्राउझिंग. कोड दिलेले आहेत 4. कोड ए, फर्स्ट, सेकंड अँड थर्ड आर करेक्ट. कोड बी, फर्स्ट, थर्ड अँड फोर्थ आर करेक्ट. कोड सी, फर्स्ट, सेकंड अँड फोर्थ आर करेक्ट. कोड डी, सेकंड, थर्ड अँड फोर्थ आर करेक्ट. So, question number 37 चा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन ए. फर्स्ट, सेकंड अँड थर्ड आर करेक्ट. त्याच्यामध्ये बारकोड स्कॅनिंग फॉर क्विक आयटम चेकआउट. सेकंड, जिओ लोकेशन सर्व्हिस टू फाइंड द नियरेस्ट लायब्ररी. अँड थर्ड, सोशल मीडिया इंटिग्रेशन फॉर बुक रिकमेंडेशन. पुस्तक शिफारसीसाठी सोशल मीडियाचे एकत्रीकरण. सर्वप्रथम मोबाईल ओपॅक काय आहे याला थोडं आपण बघून घेऊया. तर मोबाईल ओपॅक काय आहे, जिथे मोबाईल वरून लायब्ररीचा कॅटलॉग आपल्याला सर्च करता येतं. मीन्स लायब्ररी मधले असलेले जे बुक्स आहेत त्या बुक्सचं स्टेटस जे आहे ते आपण मोबाईल वरून सर्च करू शकतो, बघू शकतो ओपॅक. ओके. देन आहे बारकोड स्कॅनिंग फॉर क्विक आयटम चेकआउट. तर मोबाईलच्या कॅमेऱ्याने पुस्तकावरील जे बारकोड आहे त्याला स्कॅन करून त्वरित चेकआउट आणि चेक इन जे आहे ते आपल्याला करता येतं. दॅट इज द कॉमन थिंग. देन जिओ लोकेशन सर्व्हिस टू फाइंड द नियरेस्ट लायब्ररी. तर ॲप GPS वापरून आपल्या जवळची लायब्ररी जी आहे ती कुठे आहे हे आपल्याला शो करू शकते. देन थर्ड इज सोशल मीडिया इंटिग्रेशन फॉर बुक रिकमेंडेशन. पुस्तक शिफारसीसाठी सोशल मीडियाचे एकत्रीकरण. तर काही आधुनिक ओपॅक्स मध्ये गुड रीड, फेसबुक यासारखे शेअरिंग आणि इतरांनी
इतरांना हे पुस्तक आवडले यासारखे शिफारशी असतात ना. त्याची म्हणून याचं करेक्ट आन्सर जे आहे ते ऑप्शन ए आहे. फर्स्ट, सेकंड अँड थर्ड आर करेक्ट. जे मोबाईल ओपॅकचा यूज करून हे तिन्ही गोष्टी जे आहेत ते फाइंड आउट करू शकतात. मोबाईल ओपॅकची हे 3 वैशिष्ट्य आहेत, 3 फीचर्स आहेत. देन नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 38. मॅच द फॉलोइंग जोड्या जुळवायच्या आहेत. लिस्ट 1 आणि लिस्ट 2 दिलेली आहे. लिस्ट 1 मध्ये ABCD दिलेला आहे आणि लिस्ट 2 मध्ये 1 2 3 4 दिलेला आहे. तर ए दिलेला आहे इंदिरा गांधी नॅशनल सेंटर ऑफ आर्ट्स. बी इंडियन काउन्सिल फॉर कल्चर रिलेशन. सी इंडियन काउन्सिल फॉर हिस्टोरिकल रिसर्च. डी इंडियन काउन्सिल फॉर फिलॉसॉफिकल रिसर्च. ओके, यांचे इयर्स आपल्याला सेकंड लिस्ट मधनं मॅच करायचे आहे. कोड दिलेला आहे आपल्याला ABCD. कोड ए सेकंड, फोर्थ, फर्स्ट अँड थर्ड. कोड बी फोर्थ, थर्ड, फर्स्ट अँड सेकंड. कोड सी थर्ड, फर्स्ट, फोर्थ अँड सेकंड. कोड डी सेकंड, फर्स्ट, फोर्थ अँड थर्ड. ओके, याचं आपल्याला इयर माहिती असणं खूप गरजेचं आहे, जेणेकरून परीक्षेत प्रश्न आले असल्यास आपण ते विसरणार नाही किंवा चुकवणार नाही. ओके, तर याचा करेक्ट आन्सर आहे क्वेश्चन नंबर 38 चा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन बी. फोर्थ, थर्ड, फर्स्ट अँड सेकंड इज करेक्ट आन्सर. तर कसं ते बघूया. इंदिरा गांधी नॅशनल सेंटर फॉर आर्ट्स, यालाच आपण IGNCA असं सुद्धा म्हणू शकतो. त्याचं इयर आहे 1985. ओके, 19 लिहिणार नाही. देन दी इंडियन काउन्सिल फॉर कल्चर रिलेशन, त्याचं इयर आहे 1950. ऑप्शन 3. देन इंडियन काउन्सिल फॉर हिस्टोरिकल रिसर्च, त्याचं इयर आहे 1972. ऑप्शन इट मीन्स लिस्ट सेकंड मधलं फर्स्ट. देन इंडियन काउन्सिल फॉर फिलॉसॉफिकल रिसर्च, ज्याचं इयर आहे 1977. ओके, याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन 4. सॉरी, बी. फोर्थ, थर्ड, फर्स्ट अँड थर्ड. Then next question. Question number 39. Arrange the step of selective dissemination of information in correct order. खालील निवडक माहिती प्रसाराचे टप्पे योग्य क्रमाने लावा. So, information filtering. Second, profile creation, profile निर्मिती. Third, information dissemination. Fourth, automated monitoring, स्वयंचलित देखरेख. कोड दिलेले आहेत 4, ABCD. कोड ए फोर्थ, सेकंड, फर्स्ट अँड थर्ड. कोड बी सेकंड, थर्ड, फोर्थ अँड फर्स्ट. कोड सी थर्ड, सेकंड, फर्स्ट अँड फोर्थ. कोड डी सेकंड, फर्स्ट, फोर्थ अँड थर्ड. सिलेक्टिव्ह डिसेमिनेशन ऑफ इन्फॉर्मेशन, निवडक माहिती प्रसाराचे टप्पे म्हणजे स्टेप्स जे आहेत त्याला आपल्याला व्यवस्थित अरेंज करायचं आहे. सो क्वेश्चन नंबर 39 चा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन डी, सेकंड, फर्स्ट, फोर्थ अँड थर्ड. तर पहिला आहे प्रोफाइल क्रिएशन. देन प्रोफाइल क्रिएशन मध्ये आपण काय करतो, जे युजर्स आहेत त्यांची प्रोफाइल तयार करतो, त्यांच्या आवडी निवडी जे आहे ते बघतो, सोबतच त्यांचा इंटरेस्ट ऑफ एरिया बघतो, सोबतच कीवर्ड सुद्धा आपण
नोट करतो. देन आहे फर्स्ट इन्फॉर्मेशन फिल्टरिंग. मग काय करतो, इन्फॉर्मेशन फिल्टर करतो, ज्याच्यामध्ये नवीन येणारी माहिती जी आहे ती तयार करून त्या प्रोफाईलशी त्याला मॅच करतो. म्हणजे जुनी माहिती आणि नवीन माहिती आहे हे एकमेकांशी संबंधित आहे का ते चेक करतो. देन थर्ड इज ऑटोमेटेड मॉनिटरिंग, स्वयंचलित देखरेख. तिसरा टप्पा जो आहे तो ऑटोमेटेड मॉनिटरिंग, ज्याच्यामध्ये आपण काय करतो, डेटाबेस, जर्नल्स किंवा नवीन आगमन यावर सतत स्वयंचलित लक्ष ठेवले जाते आणि नवीन संबंधित माहिती जी आहे ती आली आहे का आपण चेक करतो. म्हणजेच अपडेटेड इन्फॉर्मेशन जे आहे ते आपण बघत असतो. देन फोर्थ इज इन्फॉर्मेशन डिसेमिनेशन, ज्याच्यामध्ये जो शेवटचा टप्पा असते ज्याच्यामध्ये इन्फॉर्मेशनला काय केलं जातं, प्रसारित केलं जातं ना. संबंधित इन्फॉर्मेशन जी आहे ती वापरकर्त्याला आपण काय करतो, डिसेमिनेट करतो. कशा पद्धतीने डिसेमिनेट करतो, कशाच्या थ्रू डिसेमिनेट करतो, तर मेलद्वारे किंवा अलर्ट्स देऊन किंवा बुलेटिनद्वारे ती इन्फॉर्मेशन जी आहे आपण युजर्स पर्यंत पोहोचवित असतो. म्हणण्याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन डी, सेकंड, फर्स्ट, फोर्थ अँड थर्ड. Then question number 40. Assertion and reason. Assertion, विधान. Social networks play a significant role in shaping modern communication and interpersonal relationships, facilitating connection among individuals worldwide. Social network आधुनिक संप्रेषण आणि परस्पर संबंधांना आकार देण्यासाठी जगभरातील व्यक्तींमधील संपर्क सुलभ करण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात. Reason, social networks have a positive impact on mental health because they eliminate their need for face-to-face interaction, reducing the risk of social anxiety and loneliness. सोशल नेटवर्कचा मानसिक आरोग्यावर सकारात्मक प्रभाव पडतो कारण ते समोर संवादाची गरज जी आहे ती दूर करतात. सामाजिक चिंता आणि एकाकीपणाचा धोका जो आहे तो कमी करतात. तर कोड दिलेले आहेत 4. कोड ए, बोथ ए अँड आर आर ट्रू. ए आणि आर दोन्ही बरोबर आहे. बी, बोथ ए अँड आर आर फॉल्स. ए आणि आर दोन्ही चुकीचे आहे. कोड सी, ए फॉल्स बट आर इज ट्रू. ए चुकीचा आहे परंतु आर बरोबर आहे. कोड डी, ए ट्रू बट आर इज फॉल्स. ए बरोबर आहे परंतु आर जे आहे ते चुकीचं आहे. सो करेक्ट आन्सर जे आहे ते आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. क्वेश्चन नंबर 14 चं करेक्ट आन्सर असणार आहे ऑप्शन डी, ए इज ट्रू बट आर इज फॉल्स. ए बरोबर आहे परंतु आर चुकीचा आहे. ए का बरोबर आहे, तर सोशल मीडिया, फेसबुक, व्हॉट्सअप, लिंक इत्यादी जगभरातील लोक काय करतात, इत्यादीमुळे जगभरातील लोक जे आहेत ते एकमेकाशी क्विकली त्वरित जे आहे ते जोडले जातात है ना. आधुनिक संप्रेषण आणि नातेसंबंधांना सोशल नेटवर्कशी जोडण्यासाठी खूप मोठा हा आकार दिलेला आहे. म्हणून याचं अजर्शन जे आहे ते सत्य आहे, बरोबर आहे, ट्रू आहे. त्याचप्रमाणे आर जे आहे ते चुकीचं आहे. का, तर सोशल नेटवर्क मानसिक आरोग्यावर सकारात्मक प्रभाव टाकतो आणि एकाकीपणा जो आहे तो कमी करतो. परंतु संशोधनाच्या अनुसार सोशल मीडिया जे आहे ते वापरण्यास पूर्णतः उलट आहे. का, तर सामाजिक चिंता सोबतच कंपॅरिझन, तुलना है ना, एफओएमओ आणि एकाकीपणा जो आहे तो वाढू शकतो. समोरासमोर संवाद जो आहे तो दूर करतो आणि सकारात्मक जे आहे ते आपल्याला नेहमीच आपण सकारात्मक राहू असं नाही. म्हणून आर विधान जे आहे ते पूर्णतः चुकीचं आहे. म्हणून करेक्ट आन्सर जे आहे ते ए इज ट्रू बट आर इज फॉल्स. Then question number 41.
So question number 41. Who is the father of scientific management? परीक्षेत हा प्रश्न वारंवार येतो. शास्त्रीय व्यवस्थापन सिद्धांताचे जनक कोण? ऑप्शन ए फ्रेडरिक डब्ल्यू टॉयलर. त्यांचे इयर आहे 1856 to 1915. Then option B Henry Fayol 1841 to 1925. Option C Chester Bernard 1886 to 1961. Then Robert Owen 1771 to 1858. तर प्रश्न विचारलेला आहे सायंटिफिक मॅनेजमेंटचे जनक कोण आहे? शास्त्रीय व्यवस्थापनाचे जनक कोण? So correct answer is option A. कन्फ्यूज होऊ नका या प्रश्नात. करेक्ट आन्सर इज ऑप्शन ए फ्रेडरिक डब्ल्यू टेलर हे सायंटिफिक मॅनेजमेंटचे शास्त्रीय व्यवस्थापनाचे जनक आहेत. हेनरी फॉयल हे ऍडमिनिस्ट्रेटिव्ह मॅनेजमेंट आहेत. नोट करत असाल तर नोट करून घ्या. हेनरी फॉयल जे आहेत ते फादर ऑफ ऍडमिनिस्ट्रेटिव्ह मॅनेजमेंटचे आहेत. देन चेस्टर बर्नार्ड इज अ सोशल सिस्टम थेरी, सामाजिक प्रणाली सिद्धांताशी रिलेटेड आहे. आणि रॉबर्ट ओन जे आहे हे मानवी संबंध चळवळीचे प्रणेते होते. ओके, सो करेक्ट आन्सर इज ऑप्शन ए फ्रेडरिक डब्ल्यू टायर was a scientific management. Then human source are filling the blanks हे मानव संसाधन आहे. ऑप्शन ए वेंडर्स विक्रेते. ऑप्शन बी रिव्ह्यूज पुनरावलोकन. सी जर्नल आर्टिकल नियतकालिकातील लेख. डी थेसिस. ह्युमन सोर्स म्हटलेला आहे मानव संसाधन. खालील ऑप्शन पैकी आपल्याला मानव संसाधन काय आहे ते सांगायचं आहे. ओके, सो ह्युमन सोर्स म्हटलेला आहे म्हणून याचं करेक्ट आन्सर जे आहे ते ऑप्शन डी आहे. क्वेश्चन नंबर करेक्ट आन्सर जे आहे ते ऑप्शन ए आहे. वेंडर्स विक्रेते हे मानव संसाधन आहे. क्वेश्चन नंबर 42 चं करेक्ट आन्सर जे आहे ते ऑप्शन ए आहे. वेंडर्स इज अ ह्युमन रिसोर्सेस, मानव संसाधन. Then question number 43. Fusion process theory. Fusion process theory is in a relation to motivation is proposed by प्रेरणाशी संबंधित फ्युजन प्रक्रिया सिद्धांत फिलिंग द ब्लँक्स ने प्रस्थापित केली. ऑप्शन ए हर्झबर्ग. ऑप्शन बी मॅस्लो. ऑप्शन सी बॅके अँड आर्गिरिस. ऑप्शन डी डगल्स अँड मॅग्रेगोर. सो क्वेश्चन नंबर 43 चं करेक्ट आन्सर असणार आहे ऑप्शन सी बॅके अँड आर्गिरिस. फ्युजन प्रोसेस थेअरीज रिलेशन टू मोटिवेशन प्रपोज्ड बाय जे प्रेरणाशी संबंधित फ्युजन प्रक्रिया सिद्धांत जे आहे त्यांना प्रस्थापित केलेला आहे बॅकेन अँड ॲग्रिरिसनी. Then question number 44. Internal cause of deterioration of library material are. कोणत्या अंतर्गत कारणामुळे ग्रंथालय साधनांचा ऱ्हास होतो? ऑप्शन ए लेदर कातडी. ऑप्शन बी डस्ट. ऑप्शन सी बायोलॉजिकल एजंट्स. ऑप्शन डी नॅचरल कॅलॅमिट्स.
नैसर्गिक आपत्ती. So correct answer is option A, लेदर. है ना, कातडी या कारणामुळे या अंतर्गत कारणामुळे ग्रंथालय संसाधनाचा ऱ्हास होतो. Then आहे question number 45. The main type of external change in a library include ग्रंथालयातील बाह्य बदलाचे प्रमुख प्रकार fill in the blanks होतं. First, technological change, तांत्रिक बदल. Second, user complaints, वाचकांच्या तक्रारी. Third, गव्हर्नमेंट पॉलिसी, शासकीय धोरण. फोर्थ, लायब्ररी पॉलिसी, ग्रंथालयाचे धोरण. कोड दिलेले आहेत 4. ऑप्शन ए, कोड ए फर्स्ट अँड थर्ड आर करेक्ट. कोड बी फर्स्ट अँड फोर्थ आर करेक्ट. कोड सी सेकंड अँड फोर्थ आर करेक्ट. कोड डी सेकंड अँड थर्ड आर करेक्ट. So correct answer is option A. First and third are correct. त्याच्यामध्ये टेक्नॉलॉजिकल चेंज अँड गव्हर्नमेंट पॉलिसी हे ग्रंथालयातील बाह्य बदलाचे प्रमुख प्रकार आहेत. तांत्रिक बदल, टेक्नॉलॉजिकल चेंज, ज्याच्यामुळे कम्प्युटर, इंटरनेट, AI, डिजिटल लायब्ररी हे तंत्रज्ञान बाहेरून येतं आणि ग्रंथालयाला त्यानुसार जे आहे ते बदलावं लागतं. आपली लायब्ररी जी आहे ती पूर्णतः या टेक्नॉलॉजीमुळे चेंज होत असते. दुसरं आहे आपलं गव्हर्नमेंट पॉलिसीज, शासकीय धोरण. तर शिक्षण धोरण, बजेट कपात, सोबतच डिजिटल इंडिया यासारखे सरकारचे निर्णय जे आहेत हे ग्रंथालयावर परिणाम करतात. गव्हर्नमेंट पॉलिसीचा सुद्धा ग्रंथालयावर काय होतं, फरक पडतो. चेंज जे आहे ते ग्रंथालयाला व्हावं लागतं. याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन ए, फर्स्ट अँड सेकंड आर करेक्ट. Then question number 46. Non-documentary human source included. Non-documentary अलिखित मानवी संसाधना कोणत्या गोष्टी समाविष्ट आहे? फर्स्ट, इन्फॉर्मेशन गेटकीपर्स. सेकंड, ॲडवायझर सल्लागार. थर्ड, वेबसाइट्स. फोर्थ, कोलॅबरेटर्स सहयोगी. कोड दिलेले आहेत 4. फर्स्ट, सेकंड अँड थर्ड आर करेक्ट. बी, second, third and fourth are correct. C, first, third and fourth are correct. D, first, second and third are correct. First, second and fourth are correct. नॉन डॉक्युमेंटरी म्हटलेलं आहे. नॉन डॉक्युमेंटरी ह्युमन सोर्स इन्क्लुडेड. ओके, तर करेक्ट आन्सर आहे क्वेश्चन नंबर 46 ऑप्शन डी. फर्स्ट, सेकंड अँड फोर्थ आर करेक्ट. पहिलं, दुसरं आणि चौथं बरोबर आहे. जे इन्फॉर्मेशन गेटकीपर्स, देन ॲडवायझर आणि कोलॅबरेटर्स सहयोगी. नॉन डॉक्युमेंटरी ह्युमन सोर्स म्हणजे काय, तर लिखित स्वरूपात नसेल परंतु लोकांकडून थेट मिळणारी ही माहिती स्त्रोत आहे. जे नॉन डॉक्युमेंटरी अलिखित स्वरूपात आहे परंतु इन्फॉर्मेशन जे आपल्याला मिळणार आहे, इन्फॉर्मेशनचा सोर्स आहे, है ना. ज्याच्यामध्ये म्हटलेलं आहे इन्फॉर्मेशन गेटकीपर्स जे असे लोक असतात माहितीचा प्रवाह नियंत्रित करतात. लाईक लायब्ररियन आपल्यासारखे लोक, विभाग प्रमुख जे HODs असतात, है ना, त्यांना आपण म्हणतो इन्फॉर्मेशन गेटकीपर्स.
देन ॲडवायझर सल्लागार जे एक्सपर्ट्स असतात, तज्ञ लोक असतात, त्यांच्याकडून आपल्याला सल्ला मिळतो. देन कोलॅबरेटर्स सहयोगी जे संशोधनासोबत काम करणारे असतात, त्याला आपण म्हणतो सहयोगी. जे हे तिन्ही ऑप्शन्स जे आहे हे नॉन डॉक्युमेंटरी ह्युमन सोर्स मध्ये येतात. देन क्वेश्चन नंबर 47. Maker space is an area where students join in for. मेकर स्पेसच्या जागेत विद्यार्थी फिलिंग द ब्लँक्स या कारणासाठी सहभागी होतात. फर्स्ट, ऑर्गनाइज आयोजन करण्यासाठी. सेकंड, इनोव्हेट नाविन्यपूर्ण उपक्रमासाठी. थर्ड, प्ले खेळण्यासाठी. फोर्थ, जनरल स्टडी सर्वसामान्य अभ्यासासाठी. 4 कोड दिलेले आहेत. फर्स्ट, सेकंड, फोर्थ आर करेक्ट. B, first, second, third are correct. Code C, second, third and fourth are correct. Code D, first, third and fourth are correct. मेकर स्पेसच्या जागेत विद्यार्थी फिलिंग द ब्लँक्स या कारणासाठी सहभागी होतात. So correct answer is option B. First, second and third are correct. Organize आयोजन करण्यासाठी. इनोव्हेट करण्यासाठी नाविन्यपूर्ण उपक्रमासाठी काहीतरी नवीन करण्यासाठी. आणि प्ले म्हणजेच खेळण्यासाठी है ना. ऑर्गनाइज करण्यासाठी मीन्स वर्कशॉप असू द्या, तुमचे प्रोजेक्ट असू द्या, प्रोजेक्ट टीम बनवण्यासाठी जे आहे ते मेकर्स प्लेस मध्ये जॉईंट होतात, पार्टिसिपेट करतात. नवीन वस्तूंचा शोध लावण्यासाठी, सोबतच खेळण्यासाठी मीन्स शिक्षणाच्या उद्देशाने खेळणे, प्रयोग करणे आणि चूक करून काहीतरी शिकणे. देन क्वेश्चन नंबर 48. लिस्ट 1 and लिस्ट 2 जोडा लावायचा आहे. सो FW टॉयलर, हेनरी फेयोल, बेनार्ड, ल्यूथर गुलिक and L. Urwick. List 2. First, postcode. Second, social system approach. Third, spirit day crops. Then fourth, scientific approach to management. तर 4 कोड दिलेले आहेत. फर्स्ट, सेकंड, थर्ड अँड फोर्थ. बी, सेकंड, फर्स्ट, थर्ड अँड फोर्थ. सी, थर्ड, फर्स्ट, सेकंड अँड फोर्थ. कोड डी, फोर्थ, थर्ड, सेकंड अँड फर्स्ट. तर कोणाद्वारे कुठली थेरी देण्यात आलेली आहे हे आपल्याला मॅच करायचे लिस्ट 1 आणि लिस्ट 2 मधून. Question number 48. So correct answer is option D. Fourth, third, second and first. Okay. FW टॉयलर आपण आताच बघितलेलं. त्यांनी सायंटिफिक थिअरी दिलेली. सायंटिफिक मॅनेजमेंटचे ते फादर्स आहेत, जनक मानले जातात है ना. म्हणायचं FW टॉयलर जे आहे त्याची पेअर जी आहे ती फोर्थ आहे. देन हेनरी फेयोल जे आहे हे स्पिरिट डे क्रॉप्स, ज्याच्यात त्यांनी 14 प्रिन्सिपल्स सांगितलेले, 14 प्रिन्सिपल्स देण्यात आलेले. थर्ड देन आहे बर्नार्डचं पण मी सांगितले की सोशल सिस्टम अप्रोचशी हे रिलेटेड होते. सोशल सिस्टम अप्रोच जे सामाजिक प्रणाली दृष्टिकोनाशी रिलेटेड आहेत बर्नार्ड. देन फर्स्ट जे आहे ते रिलेटेड आहे पोस्टकार्डचे. ओके. देन क्वेश्चन नंबर 49. Arrange the logical order in phrase of
प्रोडक्ट लाईफ सायकल, उत्पादन जीवनचक्रातील टप्प्यांची तर्कशुद्ध रचना करा. तर फर्स्ट ॲडव्हर्टायझिंग प्रोडक्ट फेज, उत्पादन जाहिरात टप्पा. सेकंड ग्रोथ फेज, उत्पादन वृद्धी टप्पा. देन थर्ड डिक्लाइन फेज, उत्पादनाची उतरणीचा टप्पा. फोर्थ मॅच्युरिटी फेज, परिपक्वता. कोड दिलेले आहेत 4 ABCD. फर्स्ट, सेकंड, थर्ड अँड फोर्थ. B fourth, third, second and first. C first, second, fourth and third. D second, third, fourth and first. So correct answer is option C, first, second, fourth and third. पहिलं काय होतं तुमचं ॲडव्हर्टायझिंग प्रोडक्ट है ना, नवीन उत्पादन बाजारात आणले जाते. आपण काय करतो त्याला ॲडव्हर्टाइज करतो, जाहिरात करतो. जरी उत्पादनात खर्च जास्त असला तरी ॲडव्हर्टाइज करणं जे आहे ते गरजेचं असतं, जेणेकरून लोकांना त्या उत्पादनाची माहिती आपल्याला ॲडव्हर्टायझिंग थ्रू जाहिरातीतून देता येईल. पहिला आहे ॲडव्हर्टायझिंग फेज. पहिला टप्पा, पहिला फेज जो आहे तो ॲडव्हर्टायझिंग प्रोडक्ट फेज आहे. देन आहे ग्रोथ फेज, उत्पादन वृद्धी टप्पा, ज्यामध्ये उत्पादनाला काय होईल, मागणी मिळेल, मागणी वाढेल, विक्री जी आहे ती झपाट्याने होणार, नफा सुद्धा मिळणार. देन थर्ड म्हणजे फोर्थ मॅच्युरिटी फेज, परिपक्वता टप्पा, ज्याच्यामध्ये विक्री सर्वात जास्त असते पण वाढीचा वेग जो असतो तो कसा असतो, कमी असतो. बाजारात कॉम्पिटिशन, स्पर्धा जी आहे ती वाढलेली असते. देन फोर्थ जे आहे डिक्लाइन फेज, उत्पादनाच्या उतरणीचा टप्पा. तर नवीन उत्पादन आल्यामुळे जुन्या उत्पादनाची मागणी किंवा विक्री जी आहे ती कमी होत जाते, उतरत जाते त्या उत्पादनाची मागणी. याचं करेक्ट आन्सर आहे फर्स्ट, सेकंड, फोर्थ अँड थर्ड. देन क्वेश्चन नंबर 50, assertion and reason. Library must change to survive. टिकून राहण्यासाठी ग्रंथालयांनी बदलणे आवश्यक आहे. Reason, library is growing organism is related with change. ग्रंथालय वर्धिष्णू आहे, सूत्र बदलाशी संबंधित आहे. कोड दिलेले आहेत 4 ऑप्शन. कोड A is true but R is false. A बरोबर आहे परंतु R चुकीचा आहे. कोड B, A is false but R is true. A चूक आहे परंतु R बरोबर आहे. C, both A and R false. A आणि R दोन्ही चुकीचे आहे. D, both A and R true. A आणि R दोन्ही बरोबर आहे. त्याचं करेक्ट आन्सर असणार आहे ऑप्शन D, राईट. A and R are true. A आणि R दोन्ही बरोबर आहेत. तर का लायब्ररी मस्ट चेंज टू सर्वाइव्ह असर्शन सांगते की टिकून राहण्यासाठी ग्रंथालयांनी बदलणे आवश्यक आहे. बरोबर आहे, कारण तंत्रज्ञान बदलत आहे. तर ग्रंथालयांना टिकून राहण्यासाठी डिजिटल सेवा, AI डेटाबेस देणे आवश्यक आहे. म्हणजेच ग्रंथालयामध्ये बदल झाल्याशिवाय आपण राहू शकत नाही. जर ग्रंथालयात बदल नाही झाला तर ग्रंथालय काय राहणार, मागे राहणार. ते आजचं जग कसं आहे, डिजिटल आहे, चेंज होत आहे. ट्रॅडिशनल टू आपण डिजिटल कडे आलेलो आहोत. तर लायब्ररीमध्ये बदल होणे आवश्यक आहे, तेव्हाच आपली लायब्ररी जी आहे ती टिकून राहणार. देन रिझन, लायब्ररी इज ग्रोविंग ऑर्गॅनिझम इज रिलेटेड विथ चेंज. आपलं 5वं सूत्र सांगतं लायब्ररी सायन्स ग्रंथालयाचं, जे डॉक्टर SR रंगनाथन सरांद्वारे देण्यात आलेलं आहे की लायब्ररी इज ऑर्गॅनिझम, ग्रोविंग ऑर्गॅनिझम, ज्यामध्ये ग्रंथालयात
सतत वाढ होणार आहे. ग्रंथालय ही वर्धिष्णू आहे, वाढत जाणारी संस्था आहे. सोबतच त्यामध्ये बदल होणार आहे आणि विकसित सुद्धा होणारी ही संस्था आहे. म्हणजेच आपलं 5वं सूत्र आणि रिझन जे दिलेलं आहे, लायब्ररी ग्रोविंग ऑर्गॅनिझम ही बदलाशी रिलेटेड आहे, चेंजशी रिलेटेड आहे. म्हणून इथे करेक्ट आन्सर आहे ऑप्शन डी, बोथ ए अँड आर इज ट्रू. In question number 51, characters encoded in a ISCII need filling the blanks bit for each character. ISCII मध्ये कोड केलेल्या वर्णांना प्रत्येक अक्षरासाठी फिलिंग द ब्लँक्स बीट आवश्यक असते. ऑप्शन दिलेले आहेत 4, ऑप्शन ए 6, ऑप्शन बी 8, ऑप्शन सी 16, ऑप्शन डी 32. सो किती बीट्स जे आहेत ते इच कॅरेक्टरला असते, प्रत्येक अक्षरासाठी असते. सो करेक्ट आंसर इज ऑप्शन बी, 8 बीट है ना. ISCII ला इंडियन स्क्रिप्ट कोड फॉर इन्फॉर्मेशन इंटरचेंज ही भारतीय भाषांसाठी बनवलेली 8 बीट कोडिंग प्रणाली आहे, ज्याच्यामध्ये प्रत्येक कॅरेक्टरसाठी 8 बीट जे आहे ते वापरलं जातं. याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन बी. देन क्वेश्चन नंबर 52. Expressing the algorithm is a pictorial form is called. सचित्रित स्वरूपात अल्गोरिदम व्यक्त करण्याला फिलिंग द ब्लँक्स असे म्हणतात. ऑप्शन ए फ्लो चार्ट, ऑप्शन बी प्रोग्राम, ऑप्शन सी डायग्राम, ऑप्शन डी पॅरेलग्राम मीन्स समांतरभुज चौकोन. सो क्वेश्चन नंबर 42 च करेक्ट आन्सर आहे ऑप्शन ए, फ्लो चार्ट. फ्लो चार्ट्स म्हणजेच अल्गोरिदमचे चित्राच्या स्वरूपात सादरीकरण करणे. यात वेगवेगळे आकार दिलेले असतात है ना. तो आयात मध्ये असू शकतो, ज्याला आपण म्हणतो प्रोसेस. डिसिजन साठी हिऱ्यासारखा आकार असतो. समांतरभुज चौकोन असतं इनपुट आउटपुट साठी. अंडाकृती आकृती असते स्टार्ट टू आणि स्टॉप साठी. देन आहे क्वेश्चन नंबर 53. Question number 53. Filling the blanks is a client-server application that identifies each host on the internet with a unique user-friendly name. Filling the blanks हा एक client server application आहे, जो इंटरनेटवरील प्रत्येक होस्टला अद्वितीय वापरकर्ता अनुकूल नावाने ओळखतो. ऑप्शन ए टेलनेट, ऑप्शन बी DNS, ऑप्शन सी TCP, ऑप्शन डी IP. क्वेश्चन नंबर 53 चं करेक्ट आन्सर जे आहे ते आपल्याला सांगायचं आहे. सो क्वेश्चन नंबर 53 चं करेक्ट आन्सर असणार आहे ऑप्शन बी, DNS, डोमेन नेम सिस्टम. DNS चा फुल फॉर्म आहे डोमेन नेम सिस्टीम, याला इंटरनेटचा फोन बुक असं सुद्धा म्हटले जाते. तर DNS जे आहे हा एक क्लायंट सर्व्हर ऍप्लिकेशन आहे, जो इंटरनेटवरील प्रत्येक होस्टला अद्वितीय वापरकर्ता अनुकूल नावाने जो आहे तो ओळखला जातो.
बाकीचे ऑप्शन्स सुद्धा आपण बघून घेऊया. टेलनेट जे आहे हे रिमोट कम्प्युटरला लॉग इन करण्यासाठी असतं. TCP जे आहे हे डेटा पाठवण्याचा एक प्रोटोकॉल आहे. देन IP काय आहे? प्रत्येक डिव्हाइसला नंबर देणारा असतो ना, IP ॲड्रेस. इंटरनेट प्रोटोकॉल. Then question number 54. In a wireless communication base station is connected to central hub is called. Wireless communication मध्ये बेस स्टेशन मध्यवर्ती हबशी जोडलेले असते त्याला फिलिंग द ब्लँक्स असे म्हणतात. ऑप्शन ए PSTN, ऑप्शन बी MSC, ऑप्शन सी CO, ऑप्शन डी PBX. वायरलेस कम्युनिकेशन मध्ये बेस स्टेशनशी जोडलेले. सो करेक्ट आन्सर इज ऑप्शन बी MSC. MSC काय आहे? मोबाईल स्विचिंग सेंटर. मोबाईल स्विचिंग सेंटर हे वायरलेस कम्युनिकेशन बेस स्टेशन मध्यवर्ती हबशी जोडलेले असते. त्याला आपण MSC म्हणतो, मोबाईल स्विचिंग सेंटर्स म्हणतो. Then question number 55. Which of the following are referred to as low level language? खालीलपैकी कोणत्या भाषा निम्न पातळीची भाषा म्हणून ओळखली जाते? फर्स्ट मशीन लँग्वेज यंत्रभाषा, सेकंड असेंबल लँग्वेज जोडणी भाषा, थर्ड हाय लेवल लँग्वेज उच्चस्तरीय भाषा, फोर्थ नॅचरल लँग्वेज नैसर्गिक भाषा. कोड दिलेले आहेत 4. कोड ए फर्स्ट अँड सेकंड आर करेक्ट, कोड बी सेकंड अँड थर्ड आर करेक्ट, कोड सी थर्ड and fourth are correct. Code D, first and second are correct. So question number 55 च करेक्ट आन्सर असणार आहे ऑप्शन ए. फर्स्ट अँड सेकंड आर करेक्ट. त्याच्यामध्ये म्हटलेलं आहे फर्स्ट इज मशीन लँग्वेज यंत्रभाषा ही निम्न पातळीची भाषा आहे, लो लेवल लँग्वेज आहे. अँड सेकंड इज असेंबल लँग्वेज है ना, जुडणी भाषा ज्याला असेंबल लँग्वेज म्हणतो. मशीन लँग्वेज मध्ये काय होतं? फक्त 0 आणि 1 या लँग्वेजचा या वर्ड या काय म्हणतील त्याला आपल्याला 0 आणि 1 याचाच यूज केला जातो, जे मशीनला लगेच समजतं ना. त्याच्यामध्ये आपण मशीन लँग्वेज मध्ये बघितलं तर 1 0 0 देन 1 1 देन 0 मग परत 1 1 अशा पद्धतीचं जे आहे ते लँग्वेज असू शकतं. देन असेंबल लँग्वेज मध्ये काय होतं की ही लँग्वेज जी आहे ते मेनोमोनिक्स वापरते, ज्याच्यामध्ये ऍड मूव अशी लँग्वेज जे आहे ते वापरतं आणि त्या लँग्वेजला काय केलं जातं? कन्वर्ट केलं जातं. Then question number 56. Every OS every OS has first OS filling the blanks or filling the blanks which primarily resides in the main memory of computer to perform some of the basic function of OS. प्रत्येक OS मध्ये फिलिंग द ब्लँक्स किंवा फिलिंग द ब्लँक असते जी OS ची काही मूलभूत कार्य करण्यासाठी प्रामुख्याने संगणकाच्या मुख्य मेमरीमध्ये असते. फर्स्ट कर्नल, सेकंड इंटरफेस, थर्ड न्यूक्लियस, फोर्थ कंप्लायर. कोड दिलेले आहेत 4. फर्स्ट अँड सेकंड आर करेक्ट, बी सेकंड अँड थर्ड आर करेक्ट, सी सेकंड अँड थर्ड आर करेक्ट, डी first and fourth are correct. So 56 चा करेक्ट आन्सर असणार आहे ऑप्शन बी.
फर्स्ट अँड सेकंड आर करेक्ट. पहिला आणि तिसरं जे आहे ते बरोबर. फर्स्ट अँड थर्ड. तर कर्नल अँड न्यूक्लियस जे आहे त्याचं करेक्ट आन्सर असणार आहे. प्रत्येक ओएस मध्ये कर्नल किंवा न्यूक्लियस जे आहे हे ओएस ची काही मूलभूत कार्य करण्यासाठी प्रामुख्याने संगणकाच्या मेमरीमध्ये असतात. रॅम अँड रॅम किंवा मेन मेमरी मध्ये हे दोन घटक जे आहे, दोन फंक्शन्स जे आहे ते असतात. Then question number 57. Which layers of the OSI reference model are host to host layer? OSI संदर्भ मॉडेलचे कोणते स्तर होस्ट टू होस्ट स्तर आहे? फर्स्ट ट्रान्सपोर्ट लेयर वाहतूक स्तर, सेकंड नेटवर्क लेयर नेटवर्क स्तर, थर्ड सेशन लेयर सत्र स्तर, फोर्थ डेटा लिंक लेयर. कोड दिलेला आहे 4. ऑप्शन ए फर्स्ट अँड सेकंड आर करेक्ट. सेकंड बी सेकंड अँड फोर्थ आर करेक्ट. सी फर्स्ट अँड थर्ड आर करेक्ट. डी थर्ड अँड फोर्थ आर करेक्ट. So correct answer is option C. First and third are correct. Transport layer and session layer is a correct answer. हे मॉडेल जे आहे ते होस्ट टू होस्ट लेयर आहे. Then question number 58. Arrange the following part of coaxial cable highlighting the innermost part of outermost part in a proper logical sequence. Axial केबलच्या आतील भागापासून ते बाहेरील भागापर्यंतच्या विविध भागांचा योग्य क्रम जो आहे तो आपल्याला लावायचा आहे. फर्स्ट इन्सुलेटर, सेकंड इन्सुलेटर, थर्ड प्लास्टिक कवर, फोर्थ इनर कंडक्टर, फिफ्थ आउटर कंडक्टर. पेपर मध्ये काहीतरी मिस्टेक झालेला आहे. फर्स्ट सेकंड जे ऑप्शन आहे ते सेम दिलेले आहेत. तर कुठले कुठले 5 स्तर असतात ते सांगायचं आहे आपल्याला आणि त्याचा सिक्वेन्स लावायचा आहे. तर ए 4 सेकंड, 4 थर्ड, फर्स्ट, 5 अँड सेकंड. बी 4th, first, third, second and fifth. C first, fourth, second, third and fifth, fourth, first, fifth, second and third. तर याचं करेक्ट आन्सर असणार आहे ऑप्शन डी जे आहे इनर कंडक्टर, देन इन्सुलेटर, देन outer conductor, then again insulator and third plastic cover. ओके, तुम्हालाही कन्फ्युजन झालं असेल, मला ते कन्फ्युजन नव्हतं. ओके, तर हे जे इलिस्ट्रेटर जे आहे ते रिपीटेड नाही, तर त्याचा एक सिक्वेन्स आहे म्हणून त्याला इथे दोनदा सांगितलेलं आहे. पहिला आहे इनर कंडक्टर, नंतर इन्सुलेटर येतं, देन आउटर कंडक्टर येतं, देन अगेन इन्सुलेटर येतं आणि मग त्याला प्लास्टिक कव्हर जे आहे ते केल्या जातं. ओके, इनर कंडक्टर मध्ये काय केलं जातं, हा सर्वात आतचा भाग असतो, मीन्स आतमधली लेयर असते ज्याच्यामध्ये तांब्याचा तार असतो आणि त्यामधून आपल्याला सिग्नल जो आहे तो मिळत असतो. इन्सुलेटर मध्ये काय होतं, देन इन्सुलेटर जे आहे ते इनर कंडक्टरच्या भोवती प्लास्टिकचा थर असतो. सिग्नलला लिंक जे आहे लीक जे आहे ते करू नये,
लीक झालं नाही पाहिजे म्हणून त्याला ते कव्हर जे आहे ते घातलं जातं. देन आउटर कंडक्टर जे आहे ते काय करतं, इन्सुलेटरच्या भोवती जाडीसारख्या तांब्याचा थर जो आहे तो लावतो. हा ग्राउंडिंग आणि इंटरफेस पासून काय करतो, संरक्षित करतो त्याला. देन परत इन्सुलेटर येतं. इन्सुलेटर काय करतं, आउटर कंडक्टरच्या भोवती जो आहे तो प्लास्टिकचा थर जो आहे तो कव्हर करतो. देन परत त्याला प्लास्टिक कव्हर केलं जातं जो सर्वात शेवटचा भाग असतो आणि पूर्णतः केबलला काय केलं जातं, प्रोटेक्ट केलं जातं, संरक्षित केलं जातं. लाईक एक प्रकारचं जॅकेट असतं हे प्लास्टिक कव्हर. ओके, याचं करेक्ट आन्सर आहे फोर्थ, फर्स्ट, फिफ्थ, सेकंड अँड थर्ड. देन क्वेश्चन नंबर 59. मॅच द फॉलोइंग, जोड्या जुळवायच्या आहे. लिस्ट 1 अँड लिस्ट 2. सो ABCD दिलेला आहे. ए न्यूयॉर्क पब्लिक लायब्ररी, बी मियामी युनिव्हर्सिटी Augmented Research Group, C Ola University Library, then fourth D North Carolina State University. First, second, third list second मधला तर Shelf AR, Smart Library, Wolf War and Find the Future. कोड दिलेला आहे 4, कोड A, B, C and D. Fourth, first, second and third. Code B, second, third, fourth and first. Code C, third, fourth, second and first. Code D, second, fourth, first and third. So question number 59 चा correct answer आहे option A. Fourth, first, second and third. ज्याच्यामध्ये न्यूयॉर्क पब्लिक लायब्ररी is related to find the future. Then मिमानी युनिव्हर्सिटी जी आहे ती रिलेटेड आहे आपले शेल्फ AR शी. Then Ola University Library is related to Smart Library and North Carolina State University is related to Wolf Walk. Then question number 60, last question. So assertion and reason. Vidhan, proxy server does not act as an intermediate between a computer and internet. प्रॉक्सी सर्व्हर संगणक आणि इंटरनेट दरम्यान मध्यस्थ म्हणून काम करत नाही. डज नॉट म्हटलेला आहे. रिझन, प्रॉक्सी सर्व्हर एन्शोर सिक्युरिटी, ऍडमिनिस्ट्रेटिव्ह कंट्रोल अँड कॅचिंग. सो प्रॉक्सी सर्व्हर सुरक्षा, प्रशासकीय नियंत्रण आणि कॅचे सुनिश्चित करतो. कोड दिलेले आहेत 4, फर्स्ट, सेकंड, थर्ड म्हणजे ABCD. सो A is true but R is false. A बरोबर आहे परंतु R चूक आहे. B, A is false but R is true. A चूक आहे परंतु R बरोबर आहे. कोड C, both A and R is true. A आणि R दोन्ही बरोबर आहे. D, both A and R are false. A आणि R दोन्ही चुकीचा आहे. सो क्वेश्चन नंबर 60 चं करेक्ट आन्सर असणार आहे ऑप्शन B. A is false but R is true. A चूक आहे परंतु R जे आहे ते बरोबर आहे. कसं ते बघून घेऊया. A चुकीचा आहे म्हटलेला आहे का, तर प्रॉक्सी सर्व्हर जे आहे त्याचं मुख्य काम आहे इंटरमिडिएटर म्हणून काम करणं कम्प्युटर आणि इंटरनेटचं. जिथे आपल्याला या प्रश्नामध्ये असर्शन मध्ये सांगितलेलं आहे की डज नॉट ऍक्ट इज अ इंटरमिडिएट बिटवीन कम्प्युटर अँड इंटरनेट. म्हणजे इथे त्यांनी म्हटलेलं आहे की प्रॉक्सी सर्व्हर जे आहे ते संगणक आणि इंटरनेटच्या मध्यस्थ म्हणून काम करत नाही, परंतु
हे विधान जे आहे ते पूर्ण चुकीचं आहे. हे इंटरमिडिएट म्हणून काम करतं, मध्यस्थ म्हणून काम करतं कम्प्युटर आणि इंटरनेटच्या मध्ये, है ना. देन आर जे आहे ते बरोबर आहे, कारण याच्यामध्ये सिक्युरिटी, ऍडमिनिस्ट्रेटिव्ह कंट्रोल आणि चॅचिंग हे जे आहे ते प्रॉक्सी सर्व्हरद्वारे सुनिश्चित केल्या जाते. सिक्युरिटीमध्ये हानिकारक जे साइट्स आहे त्याला ब्लॉक केलं जातं. सोबतच ऍडमिनिस्ट्रेटिव्ह प्रशासकीय नियंत्रण जे आहे ते या प्रॉक्सी सर्व्हरद्वारे जे आहे ते चेक केलं जातं. ऑफिसमध्ये कोणती साईट उघडायची आहे हे आपल्याला सांगते, ठरवल्या जाते. देन कॅशे, त्याच्यामध्ये वारंवार वापरल्या जाणाऱ्या वेब पेज जे आहे, वेब सर्व्हर जे आहे ते ठरवून दिलेल्या जाते आणि त्याची स्पीड जी आहे ती वाढवली जाते. ओके, याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन बी. ए इज फॉल्स बट आर इज ट्रू. सो थँक्यू मित्रांनो. जर तुम्हाला क्लास आवडला असेल तर तुम्ही तुमच्या फ्रेंड्सला नक्की शेअर करू शकता, सोबतच क्लासला लाईक करू शकता. आणि आपली बॅच जी आहे ती सुरू झालेली आहे. तुम्ही लवकरात लवकर आमच्या ग्लोबल ऑनलाईन क्लासला जे आहे ते जॉईन करू शकता. तुम्हाला क्लास विषयी अधिक माहिती हवी असेल तर मी फर्स्ट स्लाइडला ऑफिशियल कॉन्टॅक्ट नंबर दिलेले आहे. तुम्ही त्या कॉन्टॅक्ट नंबरशी कॉन्टॅक्ट जे नंबर आहे त्याच्यावर कॉन्टॅक्ट करून क्लास विषयी अधिक माहिती जी आहे ती घेऊ शकता. थँक्यू वन्स अगेन. बाय बाय.